जर तुम्ही पण महाराष्ट्र स्टेटमध्ये गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजमध्ये बीएमएस, बीएचएमएस आणि बीएमएस कोर्ससाठी ऍडमिशन करायचा विचार करत आहात तर तुमच्यासाठी या ठिकाणी 3 ऑप्शन बघायला भेटतात. सगळ्यात पहिलं ऑप्शन जे आहे ते तुम्ही महाराष्ट्र स्टेटच्या स्टेट काउन्सिलिंगमध्ये अप्लाय करून ज्या काही 70% जागा राहतात कॅटेगरीनुसार तुम्हाला स्कॉलरशिप थ्रू ऍडमिशन दिलं जातं ना, तर त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर स्टेट कोट्यामधूनच तुमच्याकडे सेकंड एक ऑप्शन बघायला भेटतं की तुम्ही जर नीट एक्झाम क्वालिफाय झालाय आणि तुम्हाला एक चांगलं प्रायव्हेट किंवा मग सेमी गव्हर्नमेंट बीएमएस किंवा बीएचएमएसचं कॉलेज हवंय तर तुम्ही त्या ठिकाणी आयक्यू कोट्यामधून अप्लाय करून 5,000 रुपये सीईटी सेलची फीस पे करून त्या ठिकाणी तुम्ही तुमचं ऍडमिशन जे आहे ते कन्फर्म करू शकतात. तुम्हाला एकदम कमी स्कोरवर पण एक बेटर कॉलेज मिळू शकतं, पण तुम्हाला आयक्यू कोट्याची फीस जी आहे ती जनरल फीसच्या हिसाबानं 3 पटीनं जास्त द्यावी लागते, याची तुम्ही एक वेळेस खात्री करू शकतात. त्याचबरोबर तुमच्यापाशी तिसरं ऑप्शन बघायला भेटतं ते म्हणजे तुम्ही ऑल इंडिया कोटा जो आहे ना सीईटी सेलवर, तर त्या ठिकाणी काउन्सिलिंग करून 50,000 रुपये डिपॉझिट आणि 2,000 रुपये नॉन रिफंडेबल फीस भरून तिथून तुम्ही राज्यातले जे काय प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत ना त्यामध्ये ऍडमिशन करू शकतात. स्टेटचे जे 3 राऊंड होतील ना तर तिथं जेवढा क्लोजिंग कट ऑफ होतो ना त्यापेक्षा 50 ते 60 मार्कांना ऑल इंडिया कोटाचा जो कट ऑफ आहे तो तुम्हाला कमी दिसायला येतो समजा. तर त्यामुळे तुम्ही ऑल इंडिया कोटा, स्टेट कोटा आणि मॅनेजमेंट कोटा या 3 कोट्यामधून ट्राय करून महाराष्ट्रामध्ये बीएमएस, बीएचएमएस आणि बीएमएस ला ऍडमिशन घेऊ शकतात.